मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765066495. महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, परंतु राज्यकर्त्यांना धनगर बांधवाच्या समस्येविषयी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी आणि धनगर बांधवांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि नोकरीविषयक सोयी सवलतीविषयी सत्ताधारी राज्यकर्ते एक शब्दही बोलत नाहीत, फक्त आश्वासनाचा शाब्दिक पाऊस पाडतात. सोलापूर शहरात भर प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळावे पाहिजे असे भावनिक आवाहन समाज बांधवांना केले होते. तसेच 2014 सालच्या बारामती येथील सुरू असलेल्या धनगर समाज बांधवांच्या उपोषणास तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडविताना आम्ही सत्तेत आल्यास कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे सांगून उपोषण सोडवले. सदरच्या भूलथापास व आश्वासनास बळी पडून भोळा भाबड्या धनगर समाजाने आपल्या पक्षास भरभरून मतदान करून सत्तेत बसवले, परंतु 10 वर्षातील एक कॅबिनेटमध्ये धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी झाली नसल्याचं शेखर बंगाळे यांनी सांगितलं आहे. जोपर्यंत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 1000 कोटी निधी जाहीर केला, परंतु त्यालाही 1 रुपया निधी समाजाच्या विकासासाठी खर्च केला गेला नाही. सदरच्या संघटनांचा व आश्वासनाबाबत झालेल्या फसवणुकीचा मतं मागायला आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला नक्कीच जाब विचारला पाहिजे व येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाने फसवणूक केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सोलापूरसह महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना पराभूत करण्यासाठी व धनगर समाजाचे मतदानाची ताकद दाखवून द्यावी, तसेच माझ्यावर झालेल्या लाथाबुक्यांना मतातून उत्तर द्यावे असे आवाहन धनगर समाजाच्या वतीने शेखर बंगाळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना सर्व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज आम्ही आवाहन करतोय. आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. खऱ्या अर्थानं समाजाचा शैक्षणिक असेल, राजकीय असेल किंवा आर्थिक असेल, कुठल्याही अंगाने गेल्या 10 वर्षात असेल विकसित समाज नाही आहे. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिद्धरामेश्वराच्या पावनभूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला शब्द दिला होता की धनगर समाज क्या हुआ, आरक्षण काय, अशा पद्धतीचं भावनिक आवाहन करून त्याचबरोबर 2014 साली बारामतीमध्ये जे उपोषण सुरू होतं त्या उपोषणकर्त्यांनी तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असा शब्द देऊन उपोषण सोडवलं होतं. त्यांच्यावर विश्वास ठेवून माझा जो काही भोळा बाबडा धनगर समाज आहे, लाखोनं या ठिकाणी मतदान समाजानं भारतीय जनता पार्टी व त्यांचे सर्व उमेदवार यांच्या मागे लावले. सत्ता आली, परंतु अनेक कॅबिनेट बैठका झाल्या गेल्या 10 वर्षात, कधी आरक्षणाचा मुद्दा आला नाही. त्याचबरोबर गेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं मतदान 3-3.5 लाख असताना सुद्धा धनगर समाजाचे नेते संजय क्षीरसागर साहेब, त्याचबरोबर उत्तम जानकर साहेब हे भारतीय जनता पार्टीचं तिकीट मागून सुद्धा फक्त धनगर म्हणून डावललं गेलं असा आमचा संघटनेचा आरोप आहे. आणि त्याचबरोबर गेल्या काही महिन्यापूर्वी सोलापूरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिलं असता त्यांच्या अंगावर जो पवित्र बाळूमामांचा भंडारा आहे, जो खंडोबाचा आमचं जे काही अस्मिता आहे, त्या अस्मिता आम्ही त्यांना एक बुद्धिमत्तेमध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये एक प्रकाश पडावा आणि आरक्षणाचा शब्द त्यांना जो काही विसर पडलेला शब्द आहे तो त्यांनी मांडावा आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवा या उद्देशाने त्या ठिकाणी भंडारा उधळला होता. त्या ठिकाणी भाजपचे शहर अध्यक्ष आणि काही कार्यकर्ते यांनी लाथाबुक्क्यानं बेदमपणे पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून मला मारहाण केली आणि त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रानं ही बातमी बघितली. खऱ्या अर्थानं आरक्षणाची मागणी करताना अशा पद्धतीचं लाथाबुक्क्यानं मारहाण होणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही आहे. खरोखरच सदरच्या घडलेल्या घटना, घडलेली मारहाण असेल किंवा धनगर समाजाला जोपर्यंत एसटी आरक्षण भेटणार नाही
तोपर्यंत 1000 कोटीचा निधी देतो असं देखील आम्हाला शब्द दिला होता, परंतु 1 रुपया सुद्धा धनगर समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारनं खर्च केला नाही. त्यांनी परवाच एक स्टेटमेंट केलं होतं सोलापूर मतदारसंघामध्ये की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असेल सोलापूरमध्ये धनगर समाजाचं देखील मतदान आहे. त्यांनी कधीही धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी कुठली भूमिका व्यक्त केली नाही किंवा महाविकास आघाडीच्या किंवा कुठल्याही पक्षानं या ठिकाणी स्वतःची भूमिका व्यक्त केली नाही. अपेक्षा होती की बाबा धनगर आरक्षणाचा या आता आश्वासन सुद्धा देणं त्यांनी आता बंद केलंय. खऱ्या अर्थानं या संबंध झालेल्या प्रकाराचा आणि घटनांचा विचार करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला नक्कीच माझा समाज निवडणुकीच्या प्रचारामध्ये जाब विचारेल. त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाने फसवणूक केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सोलापूरसह महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना पराभूत करावं. तसंच धनगर समाजाची मताची आणि जी काही पवित्र भंडाऱ्याची ताकद आहे ती एकजुटीची ताकद दाखवावी आणि माझ्यावर जो काही हल्ला झाला, माझ्यावर जी काही मारहाण झाली त्या लाथाबुक्क्यांचा मतातून त्यांना लाथाबुक्क्यांना मतातून आपण कायद्याने कायदा मोडून या ठिकाणी पालकमंत्र्यांसमोर लाथाबुक्क्या मारल्या, तर त्यांना आपण कायद्यानं आणि जे काही बाबासाहेबांनी पवित्र असा मतदानाचा हक्क दिलेला आहे त्या मतातून या सत्तेची उलटापालट संबंध महाराष्ट्राबद्दल धनगर समाजाने करावी असं आवाहन आम्ही आपल्या पत्रकार परिषदेवर करतो.